येईल आली वाटते सरला बाई है ना. मला दिसली बाई बाई तुमची. कोण्या सुनीची माय बाई होई लाईनीची का मोठीची हे ना. लाईनीची मोहिनीची माय घुबडतोंडीची. तिची माय तिच्यासारखीच आहे. काय बोला बाबा आपण. जराशी आपल्या समोर करते चापलुशी केल्यावानी. मग काय हाय दोघी मायली खोलीत बसल्या करत असं गोष्टी. असं हो मी मगानी कणी खरकट पाणी फेकायला आली बाहेर तर मला दिसली आणि तुमच्याच घरी गेली. मी म्हटलं एकदा पाहिल्यासारखी होती बा. मी म्हटलं असं हे सुनीची माय बाई म्हटलं बाबा सरल्या बाईच्या येईन होय म्हटलं. आता तर म्हटलं सरला बाईची मजाच मजा आहे म्हटलं. येईन आली तर गोष्टी गिष्टी करायची फिरा गिराची मस्त म्हटलं मजा. येईन आली तर कोणती मजा राहील आपली. हा इवई यायला पाहिजे होती बाबा. इवई यायला पाहिजे होती. येणं चालली नाही का. इवई आलीस तर काही ना काही मजा तरी झाली असती. तो नाही सुनार काही बोलत राहते तू. आता ह्या वयात काय बाबा त्या इवयालाच पाहिजे काय मी. इवई म्हणजे कोण असते आपल्या भावासारखं असते तो. आता काय त्या इवयासोबत काय करायचं राहील बाबा आपण. आला तर ये बाबा बस चहा घे पाणी घे जेवण कर झालं आपल्या भावासारखं. त्याच्यासोबत काय आपण काय खटायला करतो का. नाही म्हणते बाबा असे लोक. इवयाला तर इनीला आनंद होते म्हणते बाबा. येण आले तर इवयाला होते म्हणते. आनंद तर होतच असते. आपल्या घरी कोणताही पाहुणा आला तर आपल्याला आनंदच होते. त्याच्यात काही दुःख असते काय. पण मग काय इवयासोबत काय पळून जातात काही ना. आई आई वो काय म्हणते रे काय गाणं केलं आहे ना स्वयंपाक घेऊन घेत आहे वाढून स्वतःच्या हातानं. काय लहानसा आहे वाढून देत जाऊ तुला का चारून देत जाऊ हातानं. काय आई निरी अशीच बोलत राहतं. मी काहीतरी म्हणणार होतो तुला. आता राहू दे. आता नाही म्हणत. काय म्हणत होता. आता कोणतं काम होतं तुले बोल. अहो आई मक्काने विकला काय आपण. त्या माणसानं पैसे द्यायचे होते ना तर त्याला म्हटलं मी घरी नेऊन देतो म्हटलं पैसे. तर त्यानं आणून दिले का तुला पैसे. नाही रे आणून तर दिले नाही त्या माणसानं. काऊन किती देणार होता तो आणून. 40,000 देणार काय 40,000. मी म्हटलं दिले असं म्हटलं. मग मी जाऊन पाहिजे त्याच्या घराकडे. जाऊन पाय बाबा. नाही तर मग खर्चून टाकन पैसे आणि मग फिरशील त्याच्या घरामाग मग चक्रा मारत. बरं येतो मग मी त्याच्या घराकडून चक्कर मारून. हो ये. सुधारला नाही ते पोरग काही असो. सुधारलं तर बरं वाटते. आता नाही पैसे गिसे आणून देते वाटते कामाचे. बाई सरला बाई आता तर आणून देते सध्या. समोर काय सांगा बाबा अजून. समोरचं तर सांगू नाही शकत. पण आता सध्या तरी बरोबर वाटून राहिलं बा. कसं असते एकवडा बिघडलेला माणूस कधी बिघडून डबल हे सांगता नाही येत ना सरला बाई. पण आता भरोसा करायला लागते बाबा माय बाई शेवटी. मायला तर लेकरावर भरोसा दाखवाच लागते. कोणी दाखवू का नाही दाखवू. नाही तर मग त्याचा भरोसा तुटून जाईल ना. म्हणून मी भरोसा दाखवून देतो त्याच्यावर. आता काही तसं फिरून घेऊन नाही राहिला म्हणा काम धंदा करते. हो हे तर बरोबर आहे म्हणा तुझं. पण त्याला काय म्हणते जरा असं लक्ष ठेवत जा बाबा. काय म्हणते माझ्या लहान सोबत भल्ला बोलून राहिला होता त्या दिवशी. हातात हात गीत मिळून भेटून राहिले होते दोघ जण. आता जरा असं झाला मला गैरसमज. आता मैची कशी आहे जराशी कट डोक्याची कमी डोक्याची बाई आहे ना ते. काय सांगता येत बाबा. एकाला सोडून दुसऱ्याच्याच मागं जा. काही वसरला बाई काही झालं बाबा हे. तुम्ही तर मला सांगितलं मी जराशी माझ्या कानावर तर गोष्ट टाकायला पाहिजे होती. काढली असती त्या पोट्ट्याची ना. आणि तुमची सून तुमच्या सून अक्कल नाही काय. एवढी मोठी गुण राहिली लग्न झालं. आता 2-3 वर्ष झाले लग्नाले आणि ही अशी करते काय. आता काय मी बाबा आता सहज बोलून राहिले होते का काही चक्कर होत आहे तेवढं काही मला समजलं नाही. पण हसत हसत बोलून राहिले होते दोघ जण. आणि हातात हात गीत भेटवला तर तशीच मी गेली ना जोरानं कल्ला केला. आता तो बिचकला ना मला पाहून. त्याने वाटलं काकू काही गोष्टच सांगते काय माय मायले. म्हणून तो बिचकलाच जरासा. आणि मी असं पाहिलं बाबा ते त्या दिवशी. म्हणून असं झालं का मला आता कोणाला होते साहजिक. सरला बाई तुमच्या असून सांभाळा बाबा. मग माझ्या पोराची जिंदगी खराब करून टाकून नाही त्याच्या मागं फांग लागल ना. पैशाची लोभी आहे तुमची सून. म्हणून तरी तुम्ही माझ्या पोराजवळचे पुढे पैसे घेऊन घेतो. आता काही ना काही राहते बाबा पोरासोराजवळ. एवढं तर काही आपण हिचं पासत नाही करू शकत. पण तिचे गुन्हा मी बरोबर बाई आहे ती शेवटी. हटवा सुमन तशी नाही आहे ते. तशी लोफर गिफर नाही आहे ती. हाय गे तशी चांगली. तोंडाले हाय जराशी तोंडाले हाय. काय म्हणते तर कामचोर आहे ऐदी आहे. पण अशी लोफर नाही आहे ती. बोलली असं सहज आता दिसला असं या तर बोलली. तसंही ते पोरग माहित नाही का जरासं कसं आहे तर. गाणेच म्हणन तर पहिनच तर हसनच असे गुण आहे त्याच्या अंगात. नाही 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 माझं पोरग नाही असं. माझं पोरग कायले म्हणून गाणे ते बैले पाहून बाबा. आता पण इथं बसले की तुम्ही मी खरं घरात पाहिलं तुम्हाला. मग आली बाहेर पाहिले. नाही म्हटलं होऊ शकते म्हटलं समोर काकूच्या घरी असं म्हटलं या. म्हणून इकडे आली मी. त्या मौनीच्या आईला आवाज देऊन द्या आणि चला जेवायला. ताट वाळून ठेवलंय ना थंड होईल मग जेवायचं. अजून मला थंडच जेवा लागलं म्हणून चला बरं पटकन. अहो हो येऊनच राहिली होती आता. आता आली मी बाहेर निघाली तर हे दिसली मला सुमन. ना म्हटलं चल जरा असं जातो हिच्यासोबत बोलतो. लय दिवस झाले आली नाही म्हटलं इकडे. आली होती. काऊन तिची माय खोलीतच आहे का नाही. बाहेर निघालीच नाही अजून नाही का. आणि हे पोरं गिरं ते सासरे गिसरे जेवले काय. हा आता बाई माणसाचं झालं सगळ्याचं जेवण. त्याचं मी पटलं. आता मी आपल्यासाठी ताट वाढले. चला म्हटलं आता सगळेजण जेवण करून घेऊ म्हटलं. आणि बस आराम करा मग बरोबर. हो येतो मी. चल तू या मागं चालली. मग चल येतो बाबा मी. जेवतो आता भूक लागली मला. ना म्हटलं स्वयंपाक व्हायचा आहे म्हटलं म्हणून आली होती इकडे. चल ना जेवतो 2 घास माझ्या बरोबर. मग ये नाही घरी चल ना. हो बाबा सरला मी काही तुमच्या याच्यात पाहुणे
मी केला ना स्वयंपाक. आता ह्या गणे आला म्हणजे त्याला वाढून देतो ना, जेवतो दोघं जण सोबत जेवतो मग आम्ही मायले का. या ना तुम्ही, करा जेवण घेऊन करा. येते मग भेटू आपण संध्याकाळी. हो येतो मग. काय गड्या सरलाबाई तर खोटं बोलत नाही तशा. खरंच केलं असेल का माझ्या पोट्यानं असं. विचारा लागन त्याला. काय म्हणून गणे आता सुधारला तर सुधरून राहिलं. काय असं लोकांच्या बायकाच्या मागे लागतं काय म्हणून. तसे आता झाला ना, आता त्याचं लग्नाचं वय झालं ना, त्याचं आता लग्न करायच लागन, पाहा लागन ना बाप्पा. पोरगी गिरगी एखादी असली तर सांगायला लावा लागन. कोणाला म्हणा लागते काय का बापा, एखादी पोरगी असेल तर सांगा बाप्पा. गरीबामध्ये पाहिजे कशी आपली. काऊन वैशाली ताटं वाढले म्हणतो आणि इथं काय करून राहिली स्वयंपाक घरात. चाललं तिकडे जेवायला. हो आता बाई येतो ना. हे थोडसा भात लावला कुकर मध्ये. ते मोहिनी म्हणते मला भात पाहिजे म्हणते. मी ना भाताचं माझं जेवण नाही होत म्हणते, तर मग थोडासा भात लावून दिला आता. असं भात पाहिजे वाटतं तिला आता टाइमावर नाही. आणि तिच्या हातात तुटले काय, तिच्याकडून नाही करणं होत काय भात गीत. हा का तू काय मोल करून काय तिची. तिला भात करून देऊन राहिली काय. हो वैशाली काय करा बाबा, तुझ्या कोण्या मातीची बनली आहेस हो तू. हा आयतं करून देतो तिला सारं. अहो सुधारव ना तिले. करायला लावत जा ना दोन कामं. निरसल्यावर शिवून पडून बरं मग पस्तावशील. आता मला ऐकून नाही राहिली काही नाही. आता बाई आता तिची आई आहे घरी आणि आपण काय बोलावं आता. म्हणून का माझ्या पोरी नसनच करते म्हणून घरात म्हणून. मग मी टाकून दिला बाबा चुपचाप. कायले म्हटलं आता कल्ला बाजार करतो म्हटलं. तिची माय भूक नाही आहे का, तिच्या मायला दिसत नाही आपली पोरगी काय करून राहिली ना काही नाही म्हणून. तिची माय म्हणून अशी तिच्या मायनं म्हणा सांगतो तिच्या मायला मी कसं राहते तर पोरीला बोलत नाही. आणि ते काय करून राहिली, ताटं बिटं वाढून राहिली का काय करून राहिली ते. नाही ताटं तुम्हीच वाढले. ताटं वाढले आणि बोलावायला गेली होती. मी म्हटलं तुम्हाला बोलावायला आले आणि मग तिच्या आईने तिला बोलावायला गेली. तर ते बसल्या होत्या दोघी गोष्टी करून राहिल्या होत्या खोलीत. मग येतो म्हणे. मग ते म्हणे मला भात पाहिजे म्हणे. मी म्हटलं आता बाई येईपर्यंत मी जरासा भात लावून देतो म्हटलं. म्हणून मग जेवायला चालू करेपर्यंत शिजून जाते म्हटलं. म्हणून मग तिथं भात लावायला उभी होती तर तुम्ही आल्या तशाच. चला मग आता बरं आहे बाबा, धन्य आहे ती. महाराणी सारखी तिला देऊन राहिली आहे तर. ते बनली महाराणी, तू बनली मोल करीन. अशी जगजो मोल करीन बनून तिच्या हाताखालची. काय बापा काय कोण्या याची आहे ना कोण्या नाही बापा. कोण्या यानं घडवला आहे तुले. चला तर जेवायला राहू दे. तो भात शिजत बसन. शिजल्यावर आण म्हणा तिले. हो आता बाई चला ना तुम्ही बसा ना ताटावर तुम्ही भात. वैशाल ताई झाला काय भात झाला काय. चला ना मग जेवायला. ताटात वाढलं काय तुम्ही नाही. हो बस ना तू जेवायला. आणतो ना मी कुकर. हो बसतो बात मी जेवायला. भल्ली भूक लागली मला आता. कायची भाजी केली वैशाल ताई तुम्ही. कारल्याची भाजी केली बात. कायची भाजी करू रोज रोज. म्हटलं जाऊ दे आता कारले होते मग कारल्याचीच भाजी करून घेतली. शी कारले. कारले नाही खात ना वैशाली ताई मी. कारले मी बिलकुल खात नाही. मला आवडतच नाही कारले. पाहतही नाही मी त्या कारलेले. आणि मग आई नाही खात कारल्याची भाजी. वैशाली ताई पनीर तर होतं आपल्या घरी. मग पनीरची भुर्जी कोणी केली. पनीरची भुर्जी तर भली मस्त होते. करून द्यायला लागत होती ना. मग आईला लय आवडते मला लय आवडते. आम्ही आता पहिले कोणी सांगितलं मला नाही केली असती ना कारल्याची भाजी. दुसरी कायची केली असती. पण पहिले सांगायला काय झालं तुले. आता वक्तावर भाजी शिजते काय. आता नाही होत भाजी. आता खाऊन घे थोडीशी. मी तर कारले खातच नाही. मस्त पनीरची भुर्जी बनवतो आता माझ्यासाठी ना माझ्या आईसाठी. यायला कोण देत बसते. आता सध्याचं घेऊन घेतो पनीर भुर्जी बनवतो आणि मस्त खोलीत जाऊन पोळ्या नेतो आणि मस्त खोलीत जाऊन जेवतो मग दोघी मायले की आम्ही. इनबाई जेव्हा म्हटलं करा चालू. हो हो इनबाई करतो ना चालू करा ना तुम्ही. नाही तुला तर माहिती आहे मला कारल्याची भाजी चालत नाही म्हणून. काकू पण स्वयंपाक तर केला. मग मला सांगितलं कोण नाही तुम्ही का मला कारल्याची भाजी नाही चालत बा म्हणून. दुसरी कायची भाजी केली असते आपण. असं आम्हाला चालते बा सगळ्याला कारल्याची भाजी. म्हणून मग आता कारले शिल्लक होते तर मग कारल्याची भाजी करून घेतली मी. नाही मला असं वाटलं बाबा आता कारल्याची भाजी खाता का नाही खात तुम्ही. आज कारल्याची भाजी कराल असं नाही माहित होतं ना. दुसरी कायची चालते आपल्याला. म्हणजे कारल्याची भाजी कधी मी खातच नसतो. कधीच नाही खात. मला आवडतच नाही. आई थांब ना दुसरी भाजी केली आहे ना. थांब घेऊ नको. दुसरी भाजी कायची केली आता. आता कायची भाजी केली. वक्तावर कोणती भाजी होती आता. आता बाई तिने मला आता स्वयंपाकघरात सांगितलं म्हणे कारल्याची भाजी मी खात नाही म्हणे. मग आई नाही खात म्हणे. आम्हाला आवडत नाही म्हणे कारल्याची भाजी म्हणे. आमच्या घरी कोणीच नसते खात म्हणे. तर पनीर आहे की नाही पनीर. पनीरची भुर्जी करतो म्हणे बा. कायची भुर्जी होतं मला तर माहित नाही. मला करता येईल नाही बाबा. ते म्हणे मोहिनी पनीरची भुर्जी करतो म्हणे. भुर्जी म्हणजे भुर्जी तर अंड्याची होते ना. आम्ही नाही खात बाबा ते अंडे तिंडे. ते भुर्जी गिर्जी करतो नको घरात. नाही आई अंड्याची भुर्जी नाही. ते पनीरची. पनीर ले असं बारीक करून त्याची भुर्जी करायला लागते. त्याला म्हणते पनीरची भुर्जी. असं काय. तुम्ही मोठी जीभ चटकेल आहे व. बाहेरचं खाऊ तुला घरचं गोड नाही लागत मोहिनी नाही. पनीरची भाजी चांगली लागते आणि कारल्याची भाजी शरीरासाठी पौष्टिक आहे तर ती नाही चांगली लागत काय. नाही तसं नाही येईन बाई ते. आता कसं आम्ही खातच नसतो हे कारले गिरल्याची भाजी. पनीरची भुर्जी गिर्जी नाही डाव करत असतो आम्ही आमच्या घरी. म्हणून तिला सवय आहे पनीरची भुर्जी खायची. काय बाबा यायचं घर में नाही ना मुर्गी करे धिंगा ना. आणि घरी खात असेल वांगे इथं सांगते पनीरची भाजी खातो म्हणते. माय तशी पोरगी माय तशीच बोलते खोटी नाटी. पोरगीच कशी राहील बाबा. जाऊ दे आपण तर खाऊ कारल्याची भाजी. आपल्याला आवडते. काय सरलं बाई कारल्याची भाजी. मोठ्या सुनीची बिलकुल नखरे नाही बाबा. वैशाली कारल्याची भाजी भली मस्त झाली व. अशी तो भाज्या चांगल्याच बनवतो म्हणा. पण एकच नंबर झाली म्हटलं. हा ते बाई चांगलीच होते कारल्याची भाजी. मला आवडते बा. कुठे गेली बा आता जेवता माहिती भाजी आणायला गेली ना. भाजी शिजली म्हणते तर आणायला गेली. असं काय. ठीक आहे बाबा. आई घ्या पनीरची भुर्जी.
लय आवडते ना तुला, घे ना खाना. बापा मोहिनी मस्त केली हो बुर्जी तर. मला मस्त वास सुटला बापा भाजीचा. ठेव आता, ठेव आता, भल्ली भूक लागली. त्या भाजीचा वास पाहूनच मला भल्ली भूक लागली. लय आवडते मला. ठेव बरं. लय आवडत असून ना, घरी तर भेटत नसन, आता इथं भेटून राहिलं फुकट फाकटचं तर चांगलंच लागून राहिलं असन. आता बाई वैशाली ते घ्या ना बुर्जी. नाही व बुर्जी मुर्जी नाही खात मी. मला कारल्याचीच भाजी आवडते. तुम्ही खा ना दोघी जणी. खा, ती आईला दे, तुम्ही खाय. मग मी आणि इकडे भूक लागली बापा, एकटं तिकडे ठेवून दिली ना. ती आईला दे ना. काय आम्हाला काही, आम्ही खाल्ली नाही बापा ते कधी, आम्हाला काही आवडत नाही. आम्ही अशाच भाज्या खातो, कारल्या गिरल्याच्या, वांग्याच्या, आलूच्या. नाही बाई भल्या मस्त लागते भाज्या, खाऊन पाहा लागते. पनीरची भुर्जी भल्ली मस्त लागते, खाऊन पाहत जा तुम्ही. मी तर नेहमीच खातो बापा. हिच्या बापाला लय आवडते, पण हिले भल्ली आवडते मोहिनीले. असं मग तर आमच्या घरी रोजच पनीर राहते हो इन बाई. पण मोहिनीने तर कधी केलीच नाही पनीरची भुर्जी. आम्हाला कधी खाऊ नाही घातली का अशी होते का काही होते म्हणून. तर खा बा त्या बाई का काही कधीच नाही म्हटलं तिनं. नसन जमलं तिचं काही करायचं असं. बरं इन बाई जेव्हा आता ते भुर्जी का काय भुर्जी म्हणते बापा, ते थंडी होऊन जाईल ना. जेव्हा मग. हो जेवतो ना बापा. काय साजरी झाली पनीरची भुर्जी. एक नंबर. माय अशी करते, बेइज्जतीच करते कुठे. नाही खाल्ल्यासारखी करून राहिली आणि सांगते बस खातो म्हणते आम्ही, आणि त्याला सांगून राहिली आणि इथं नाही खाल्ल्यासारखी करून राहिली. हिसकू का खाऊ का काय करू, नाही पाहिल्यासारखी कधी. हा आई, ओ आई घे ना खाना आता. काय रोजच खाता ना तू, मग कायला पाहून राहिली त्याला. हो हो पाव पाव खातो म्हटलं. नाही तिकडे चुलीत माई तशीच आहे, मी पागल डोक्याची. काही समजत नाही बाबा मला. हे लोक काय म्हणून काय विचार करून मी सासू पाहिलं म्हणते म्हणून रोजच खातो म्हणते म्हणून, आणि नाही पाहिल्यासारखी करून राहिली म्हणून बाई. ठीक आहे चला मग आता मी तर करतो जेवण. आता पनीरची भुर्जी पाहून भूक लागली. चला मग आता उद्या बोलू आपण, उद्या भेटू उद्याच्या भागात.